माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. खरं तर आजपासून मी आता एक नवीन गोष्टींची मालिका सुरू करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येकाने आईचं महत्त्व ऐकलं आहे, वाचलं आहे, समजून घेतलं आहे आणि अनेक लेखकांनी आणि अनेक कवींनी आईचं महत्त्व हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशी एक व्यक्ती आहे की जिचं महत्त्व हे अजूनपर्यंत नीटसं कोणाला सांगता आलं नाही. खरं तर त्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्याच करता येत नाही. त्या व्यक्तिमत्त्वाला शब्दबद्धच करता येत नाही. आईचं प्रेम हे खरं तर आपण ह्या जन्मात ओळखू शकतो. पण खरंच आज मी जी गोष्ट सांगणार आहे त्या व्यक्तीचं प्रेम एका जन्मात समजणं शक्य आहे का? आपण आपल्या जीवनामध्ये अनेकांना हिरो मानत असतो, बरोबर की नाही? पण आपला जो खरा हिरो असतो हा आपल्याला कधी समजतच नाही. आणि जेव्हा तो हिरो आपल्याला समजतो त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असते. आणि असाच एक हिरो जो आहे तो म्हणजे आपला बाप, जो आपल्याला लवकर कधी समजत नाही. एक खरं सांगू, जोपर्यंत आपण स्वतः बाप बनत नाही तोपर्यंत बाप म्हणजे काय हे आपल्याला समजतच नाही. आज मी जी एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट एका बापावरती आहे. आणि आपले वडील आपल्यासाठी किती काही करत असतात पण ते आपल्याला कधी समजतच नाही. कारण ते समजण्याच्या पलीकडचं एक सॅक्रिफिकेशन, ज्याला त्याग आपण म्हणूया, ते असतं. आणि जेव्हा समजतं त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असते. मलाही माझ्या वडिलांना समजून घेताना उशीरच झाला. आज वाटतं की खरंच मी माझ्या वडिलांना कडकडून मिठी मारायला हवी होती. पण आज मी ती मारू शकत नाही. कारण आज माझ्याकडं माझे वडील नाहीत. आणि आज मी त्यांना मिठी मारायची जरी ठरवली तर ती मी मारू शकत नाही. खरं तर त्यावेळेस आमच्यामध्ये काही तात्विक मतभेद होते आणि त्या तात्विक मतभेदामुळं मी माझ्या वडिलांपासून काही अंतरावरती होतो. आणि मी या क्षणाला, म्हणजे जी मिठी मारण्याची मी गोष्ट म्हटलो, त्या क्षणाला मात्र आज मी मुकलोय. खरंच मी जर माझा अहंकार सोडून, माझे तात्विक मतभेद सोडून माझ्या वडिलांना एकदा मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. त्या मिठीत किती प्रेम असतं, किती ताकद असते, किती आपुलकी असते, हे आपल्यांना ती मिठी मारल्याशिवाय समजणार नाही. मित्रांनो, माझ्या वडिलांचं जे माझ्याकडूनचं स्वप्न होतं ते हयात असताना पूर्ण झालं नाही. पण खरं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, खरं तर मी त्यांना एक बाप माणूस म्हणल. कारण एक बाप ज्या पद्धतीनं आपल्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, सतत प्रेरणा देत असतो, सतत हिंमत देत असतो, कितीही परिस्थिती वाईट असली तरी त्यामध्ये लढण्याची जाणीव करून देत असतो, शक्ती देत असतो, असे जे आहेत ते म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी गडाख यांनी माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. खरं तर आजची ही जी कथा आहे, ही कथा माझे दिवंगत वडील श्री सुरेशचंद्रजी मालपानी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेबजी गडाख या दोघांना
मी समर्पित करतो. तर मित्रांनो, चला आज आपण एक आगळी वेगळी कथा ऐकूया, जिचं नाव आहे बाप नावाचा माणूस थोडासा समजून घेताना. कथा जर आवडली, ही कथा जर तुम्हाला नक्कीच आवडली, तर मित्रांनो, जर तुमचे वडील असतील, एक वेळेस त्यांच्या पाया पडू नका, पण उठून त्यांना एकदा कडकडून मिठी मारा आणि मग बघा, खरंच स्वर्ग सुख ज्याला आपण म्हणतो ते नक्की काय असतं हे आपल्याला त्यावेळेस समजेल. मित्रांनो, चला आता आपण ही गोष्ट ऐकूया. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शाळा असते आणि त्या आंतरराष्ट्रीय दर्जा म्हटल्यानंतर अतिशय भव्य दिव्य मोठी असा कॅम्पस त्याचा असतो. खूप सारे शिक्षक, खूप सारे शिपाई, खूप सारे तिथे वर्कर्स तिथं काम करत असतात. आता आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्याती मिळवलेली शाळा म्हणजे किती बरं संपन्न असेल. त्याचं ते भव्य दिव्य असं गेट, त्यानंतर गेटमधून शिरतानाच सगळीकडे हिरवाई असलेली झाडे झुडपे, सगळीकडे सुंदर सुंदर फुलं, त्या फुलांकडे बघताना त्या फुलांवरून उडणारी ती सुंदर सुंदर फुलपाखरं हे बघताना मन अगदी मोहूनच जातं. पण त्या झाडांना, त्या वृक्षांना, त्या फुलांना अगदी सराईतपणे सजवणारं एक व्यक्तिमत्व असतं, ते म्हणजे माळी काका. बरोबर की नाही? आणि अशाच आंतरराष्ट्रीय एका दर्जाच्या शाळेमध्ये एक माळी काका होते आणि त्यांचं नाव होतं गंगादास. काय नाव होतं? गंगादास. गंगादास नेहमीप्रमाणेच आपल्या शाळेच्या एका बागेमध्ये काम करत होते. खरं तर त्यांना झाडांविषयी खरंच खूप प्रेम होतं, जे आतून प्रेम होतं, मनापासून प्रेम होतं आणि ती शाळा ही त्यांना आपलीशी वाटायची. आणि त्या शाळेला सजवण्यामध्ये गंगादासचा मोलाचा हात होता, कारण वृक्षवेलींनी, त्या फळाफुलांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ती शाळा सजवली होती. प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक फुलापर्यंत ते पाणी कसे पोहोचेल, त्याला आवश्यक जे खाद्यपदार्थ आहे ते कसे पोहोचतील, हे बघण्याचं काम गंगादास अगदी एका बापासारखा, अगदी एका आईसारखा काम करत होता. असाच आपल्या कामामध्ये एक दिवस गंगादास अगदी मग्न होता आणि त्याच वेळेस खाकी कपडे घातलेला, डोक्यावरती टोपी असलेला एक जाडजूड शिपाई गंगादास जवळ येतो आणि गंगादासला म्हणतो, गंगादास, तुला प्राचार्य मॅडमनी बोलवलंय आणि तेही आता लगेच. गंगादास थोडा गांगारून जातो. प्राचार्य मॅडमनी? आणि मला कशाला बरं बोलवलं असेल, तेही आता लगेच? आता लगेच ही शब्द थोडेसे त्याला खटकले. खरं तर परिस्थितीने गांजलेला हा गंगादास असतो. घरी बेताची गरिबी असते आणि हे काम जर त्याच्या हातातून सुटून गेलं, त्याच्याकडून काही चूक झालेली असेल आणि हे काम जर त्याच्याकडून गेलं, तर मग पुढे करायचं काय, असा प्रश्न त्याच्या समोर पडलेला असतो. आणि गंगादास आपल्या विचाराच्या कोहळ्यातच तो आता प्राचार्य मॅडमकडे जात असतो. हात कशीबशी स्वच्छ करून आपल्या कपड्यालाच तो हात स्वच्छ पुसतो आणि प्राचार्य मॅडमच्या केबिनकडे जातो. छाती धडधडत होती. रोजचा पायाखालचाच रस्ता होता, पण आज मात्र तो संपत नव्हता, कारण डोक्यात विचारांना काहूर माजलं होतं. नक्की माझ्याकडनं अशी काय चूक झाली असेल, म्हणून प्राचार्य मॅडमनी मला एकदम तातडीनं बोलवलं. म्हणून त्याने खूप विचार केला, काल मी काही चुकलो का, माझ्याकडनं एखादं झाड तुटलं का, जळालं का, मग नक्की काय झालं असेल, मी कोणाला काही उद्धटासारखं बोललो नाही, छे, मी तर कोणाला काही बोलतच नाही, मी माझ्या कामामध्ये मग्न असतो. गंगानं सगळ्या काही शक्यता ज्या होत्या त्या पडताळून पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याला काही आठवतच नव्हतं नक्की आपल्याला प्राचार्य मॅडमनी का बोलवलं. खरं तर तुम्हालाही प्रश्न पडला ना, प्राचार्य मॅडमने बोलवलं, मग इतकं घाबरून जाण्यासारखं काय आहे.
अहो प्राचार्य मॅडम म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती, कारण त्यांचा आवाज अगदी बुलंद तोफच होत्या. त्या एकदा बोलायला लागल्या की जणू विजाच कडकडतात की काय अशी भीती सगळ्यांना वाटत होती. त्यामुळं प्राचार्य मॅडमच्या कॅबिनमध्ये जाणं म्हणजे महादिव्यच, लक्ष लक्ष सूर्य बघणं असंच होतं. आता गंगारामनी प्राचार्य मॅडमच्या कॅबिनच्या दरवाजावरती टकटक केलं आणि विचारलं, "मॅडम, मी आत येऊ?" आणि आतून एक सवर असा आवाज आला, "हो हो, या या आत मध्ये या." आणि अ, गंगाराम घाबरतच गेला आणि खुर्चीच्या पाठीमागे उभा राहिला. खरं तर गंगाराम अतिशय गलित गात्र झालेला होता. नक्की त्याला समजतच नव्हतं की काय झालेलं आहे आणि का म्हणून प्राचार्य मॅडमनी आपल्याला बोलवलेलं आहे. प्राचार्य मॅडमकडं त्यांनी एक पुसटशी नजर टाकली. खरं तर त्याची हिंमतच होत नव्हती प्राचार्य मॅडमच्या चेहऱ्याकडे बघताना. प्राचार्य मॅडमचा तो बॉबकट, त्याला वरती लावलेली ती लालसर मेहंदी, त्यामुळे ते रंगीत असणारे लाल लाल केस आणि तेवढेच मोठे टपोरे टपोरे डोळे आणि धारदार नाक आणि त्या धारदार नाकावरती एक जाडा भडा लावलेला चष्मा आणि प्राचार्य मॅडमच्या हातामध्ये पेन होता आणि ते काहीतरी टेबलवरती लिहित होत्या. प्राचार्य मॅडमनी जसं काही गंगारामकडे बघितलं तसा पेन ठेवून दिला आणि आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढला आणि टेबलवरती एकदा ठेवून दिला. आणि त्यांनी एक सेकंद गंगारामकडे बघितलं. गंगाराम आता आणखीनच बावचाळला. आता तर त्याला समजेनाच की मला कशाला बोलवलं नक्की. आणि प्राचार्य मॅडमही त्याच्याशी काही बोलल्या नाहीत. एक फाईलमध्ये कागद होता. तो कागद त्यांनी काढला आणि गंगारामच्या पुढे सरकवला आणि म्हणाला, "वाच हे." जशी काही वीज अंगावरती कडकडावी असा तो शब्द आणि गंगारामच्या पूर्ण अंगावरती काटाच उभा राहिला. "वाच हे." "मॅडम, मला वाचता येत नाही हो." गंगाराम अडखळतच बोलला. "मला लिहिता वाचता येत नाही मॅडम. आणि ते पत्र, तुम्ही जो कागद दिला आहे तो तर इंग्रजीत आहे. तो प्रश्नच नाही वाचण्याचा. माझी काही चूक झाली का मॅडम?" गंगाराम आता थोडासा वाकला आणि नम्रतेने बोलू लागला, "मॅडम, मी खरंच माफी मागतो. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करावं. मला एक संधी द्या. पण पण माझी ही नोकरी तुम्ही काढून घेऊ नका. मी मी तुमचा अजन्म ऋणी राहीन. खरंच खरंच मला मला माफ करा." खरं तर हे सगळ्या विनवण्या करण्यामागचं एक वेगळंच कारण होतं, जे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तुमच्या या बड्या शाळेत मला नोकरी मिळाली आणि मी खरंच स्वतःला धन्य समजतो. पण मॅडम, खरंच सांगू का, मला या नोकरीपेक्षाही माझी जी सानुली मुलगी आहे ती इथं अगदी फुकटमध्ये तुमच्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये शिकते आहे आणि त्या शिकण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. म्हणूनच मला माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मॅडम कृपया मला माफ करा. आणि खरं सांगू का मॅडम, अशा एवढ्या मोठ्या शाळेमध्ये माझ्या मुलीला ॲडमिशन मिळणं हे काही शक्य नाही. हे स्वप्नातही शक्य नाही. आता गंगाराम थरथर कापत होता आणि स्पुंदून स्पुंदून बोलतही होता आणि डोळ्यातून त्याच्या हलकेसे पाणी आता गळायला लागलं. गंगारामला खरं तर माहितीच नव्हतं की आपल्याकडनं काही चूक झाली आहे की नक्की काय घडलं आहे. म्हणून प्राचार्य मॅडमनी आपल्या समोर हा कागद ठेवला आहे. या कागदावरती नक्की काय लिहिलंय हेही त्याला वाचता येत नव्हतं. त्यामुळं तो आणखीनच गोंधळून गेला. आणि तेवढ्यामध्ये प्राचार्य मॅडम बोलल्या, "थांब, जरा तू थांब, शांत हो. खूप काही गोष्टी तू तुझ्या मनात गृहीत धरल्या आहेस. तू तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. खरं तर ती आम्ही उपलब्ध करून दिली नाही. ती तिच्या गुणांमुळेच तिला ती मिळालेली आहे. खरं सांगू का गंगाराम, तुझी मुलगी जी आहे ना ती खूप हुशार आहे आणि त्याहीपेक्षा तू ही अतिशय प्रामाणिक असा आज्ञाधारक माळी आहे.
ज्याप्रमाणे तू तुझ्या मुलीला सांभाळतो आहे, त्याचप्रमाणे तू तू या शाळेमध्ये असणारी जी बाग आहे त्या बागेलाही सांभाळतो आहे. पण खरं सांगू, आज त्या बागेविषयी, त्या फुलांविषयी, त्या झाडांविषयी मी तुझ्याशी काहीही एक बोलणार नाही. मग नक्की मॅडम कशाविषयी बोलणार आहात? गंगारामने मनातल्या मनातच स्वतःलाच हा प्रश्न जणू काही विचारला. तेवढ्यात टन दिशी मॅडमने टेबलावरची बेल वाजवली आणि शिपाई आतमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की जा त्या टीचरांना बोलून आण. आणि क्षणार्धामध्ये त्या टीचर तिथं आत केबिनमध्ये आल्या आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं की जी काही एक कागद होता त्या कागदाकडे बघितलं आणि त्या टीचरांनी तो कागद हातामध्ये घेतला. गंगाराम, हा जो कागद आहे ना, हा तुझ्या मुलीने लिहिला आहे आणि मला वाटतं की तो तू वाचावास. प्राचार्य मॅडमनी अगदी कुतूहलानं ही गोष्ट त्यांना सांगितली, पण नक्की गंगारामला वाचता येत नव्हतं, त्यामुळे तो पुन्हा गोंधळून म्हटला, पण मॅडम त्यात काय लिहिलं आहे, मला तर वाचता येत नाही. आणि तेवढ्यात त्या शिक्षिका आल्या आणि आल्यानंतर त्या शिक्षिका सांगू लागल्या, गंगाराम, आम्ही आमच्या शाळेमध्ये मदर्स डे आयोजित करणार आहोत आणि आम्ही आमच्या सर्व मुलांना सांगितलं की आईविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं हे तुम्ही तुमच्या शब्दात एक निबंध लिहून आणायचा आहे आणि तो निबंध तुम्ही आमच्याकडे जमा करायचा आहे. जो सर्वात उत्कृष्ट निबंध असेल तो सर्वात उत्कृष्ट निबंध आम्ही निवडू आणि त्याला मदर्स डेच्या दिवशी बक्षीस देऊ. खरं सांगू गंगाराम, हा जो निबंध आहे हा तुझ्या मुलीचा आहे आणि तुला माहिती का त्या निबंधामध्ये तिनं काय लिहिलं आहे? ऐक, मी वाचते. बिहारमधल्या एका छोट्याशा खेड्यातून मी आले. मुलगी लिहिते बरं काही. बिहारमधल्या एका छोट्याशा खेड्यामधून मी आले. शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा वानवाच आमच्याकडे होता. कित्येक माता बाळांना जन्म देताना मृत्युमुखी पडत होत्या. माझी आई ही त्यातलीच एक होती. तिनं मला जन्म दिला आणि मला जन्म देताच ह्या जगातून ती दुसऱ्या जगामध्ये निघून गेली. खरं तर तिचा साधा हाताचा स्पर्शही मला लाभला नाही, इतकी मी दुर्दैवी. मी या जगात आल्यानंतर तिनं मला कौतुकानं कवटाळावं असं मला वाटत होतं, पण खरं तर तिनं मला कवटाळलंच नसेल असं मला वाटतं. माझा बाबा, माझे वडील हीच काही माझी पहिली व्यक्ती होती ज्यांनी मला हातात घेतलं आणि कदाचित तेच एकमेव असतील. प्रत्येकजण दुःखी असतो, कारण मी अशी मुलगी होते की मी जन्माला येतानाच माझी आई मृत्युमुखी पडली, म्हणून प्रत्येक जण म्हणत होता की हिनं हिच्या आईला खाल्लं. मला नक्की कळत नव्हतं, मी माझ्या आईला खाल्लं म्हणजे मी नक्की काय केलं? माझी आई मला जन्म देतानाच गेली, त्यात माझा काय दोष? माझी काय चूक? माझ्या वडिलांनी आता मला अनाथ आश्रमात सोडून द्यावं आणि त्यांनी पुन्हा एकदा लग्न करावं म्हणून घरच्या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण माझ्या बाबांनी केवळ माझ्यासाठी दुसरं लग्न केलं नाही. माझ्या घरच्यांच्या परिवाराच्या विरोधात ते गेले. माझ्या आजोबांनी नैतिक, अनैतिक, भावनिक अनेक गोष्टींनी माझ्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला, पण बाबा अखेरपणे म्हणत राहिले, माझी मुलगी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि आजही ते त्यांच्या निश्चयावरती ठाम आहेत. शेवटी
त्यांच्या भावांनी म्हणजे माझ्या चुलत्यांनी, आजी आजोबांनी आणि अगदी शेवटचं सांगितलं की जर तू आमचं ऐकलं नाहीस तर तुला या शेतीतून, या घरातून, या जमीन जुमल्यातून काढता पाय घ्यावा लागेल. यातून तुला छद्दामही मिळणार नाही. तुझ्या मुलीला आणि तुला सांभाळायला आम्ही काय तुझे नोकर नाही. चल, ह्या इस्टेटीतून तुला आम्ही बेदखल करतो. एक तर लग्न कर किंवा या मुलीला अनाथ आश्रमात सोड आणि तू दुसरं लग्न कर. पण बाबा मात्र त्यांच्या निश्चयावरती ठाम होते. त्यांनी सांगितलं, मला तुम्ही एक छद्दामही देणार नसाल काही हरकत नाही. आणि त्यांनी शेवटचं सांगितलं की मी दुसरं लग्न करणार नाही. माझ्या बाबांनी मला कडेवरती उचललं. आजही मला तो क्षण आठवतो की माझ्या बाबांनी मला कडेवरती उचललं आणि तसेच ते घराच्या बाहेर पडले आणि सगळ्या घरादारावर, सगळ्या शेत जमिनीवरती, त्या पाटीलकीच्या सुखावरती त्यांनी तिलांजली वाहिली, पाणी वाहिलं आणि ते सुखी आयुष्य, ते ग्रामीण आयुष्य हे सगळं काही सोडलं आणि भनंग अवस्थेमध्ये या शहरामध्ये आले. कित्येक दिवस माझ्या बाबांना खाण्यासाठी अन्नही नव्हतं, पण माझ्या पोटाला दूध मिळावं म्हणून त्या हॉटेलच्या दरवाजामध्ये उभे राहायचे आणि खायचे आणि म्हणायचे, माझ्या मुलीला थोडंसं दूध द्यावं, माझ्या मुलीला थोडंसं दूध द्यावं. अतिशय कठीण प्रसंग होता. कष्टप्रद जीवन त्यांनी स्वीकारलं. रात्रंदिवस त्यांनी कुठे ना कुठे काम केलं आणि माझ्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मला खूप प्रेमाने त्यांनी जपलं. माझी खूप काळजी घेतली आणि अंततः ते या हायस्कूलमध्ये, या आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये एक माळी म्हणून नोकरीला लागले. आणि हो, प्रत्येक बापाचं स्वप्न असतं ना, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. भले त्याच्याकडे पैसे नसले तरी चालेल, पण त्या आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मोठं झाल्यानंतर माझ्या बाबांना मी म्हणायचे, बाबा हा केक तुम्ही खा ना. आणि बाबा मोठ्या मनाने म्हणायचे, अरे मला तो केक आवडत नाही. बाबा ही भजी खा ना. आणि मोठ्या मनाने पुन्हा बाबा म्हणायचे, मी भजी खात नाही, माझं पोट दुखतं. आणि मला त्यावेळेस वाटायचं की काय बाबा आहे, यांना सगळ्या जगातल्या चांगल्या वस्तू, सगळे चांगले खाद्यपदार्थ का बरं आवडत नाही आणि हे का बरं खात नाही. पानात एखादा तुकडा शिल्लक राहिला तर त्यांना ते आवडत नाही, पण तो मीच संपवला तर त्यांना खूप मज्जा वाटायची. आणि हा पदार्थ बाबांना आवडत नाही म्हणून मला तिरस्कार वाटायचा. पण आज मला खरं कळालं की माझ्या बाबांना तो केक का आवडत नव्हता. माझ्या बाबांना ती भजे का आवडत नव्हती, कारण ती भजी, ती केक, ते सगळं काही माझ्यासाठी जपून ठेवत होते. हे सगळं काही माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं, माझ्या आवाक्याबाहेरचं होतं आणि ते मला कधी समजलंही नाही. पण आज मला समजतं की माझे बाबा माझ्यासाठी किती मोठे होते, किती मोठे आहेत, जे मला कधी समजलेच नाही. पण आज मला ते समजलंय. म्हणून टीचर, हा निबंध तुम्ही कदाचित फेकूनही द्याल, कारण तुम्ही आईबद्दल निबंध लिहायला सांगितलाय आणि मी तर माझ्या वडिलांबद्दल निबंध लिहिलाय. पण मी तरी काय करू, मी माझ्या आईला कधी बघितलंच नाहीये. मग मी माझ्या आईविषयी कसं बरं लिहू. माझी आई, माझे बाबा हे सर्व काही माझेच बाबा आहेत. माझं लव, माझं केअर, माझं डिफाईन्स, माझी मदर हे सगळं काही माझे बाबाच आहे. त्यात ते अगदी फिट्ट बसतात. कॉम्पॅशन म्हणजे करुणा माझे बाबाच आहे. माझं सॅक्रिफिकेशन म्हणजे आई, तेही माझे बाबाच आहे. आणि खरं सांगू, माय फादर इज माय बेस्ट मदर ऑन द अर्थ. ऑन मदर्स डे आय सॅल्यूट टू माय फादर
I salute him and say, it is with the great pride that hard-working gardener, working in the school, my father. ऑन मदर्स डे या पृथ्वीवरचा एक सुंदर बाप, एक सुंदर आई जर कोणी असेल तर तो माझा बाप आहे. आणि माझ्या बाबांसाठी मी निस्वार्थी प्रेम करते. माझ्या बाबांना खरंच खूप आयुष्य लाभू दे. इतक्या वेळ उभे असलेला तो शिपाई गंगादास, त्या शिक्षिका आणि त्या प्राचार्य मॅडम यांच्या डोळ्यातून खळखळा अश्रू धावत होते. बागकाम करणारा, तळपत्या उन्हामध्ये पोटच्या जीवाप्रमाणे त्या वृक्षांची काळजी घेणारा, कधीही घामाघूम न झालेला, अगदी बायको मेल्यानंतर आणि घरातून काढून दिल्यानंतर सुद्धा अश्रू न ढाळणारा गंगाराम आज मात्र ढसढसा रडत होता. अश्रूंनी त्याचं ऊर भरून आलेलं होतं. आणि प्राचार्य मॅडम त्याच्या जवळ आल्या आणि गंगारामचे डोळे पुसले. धन्य धन्य आहेस गंगाराम, तुला अशा प्रकारची मुलगी मिळाली. आणि धन्य आहेस तू, जो असा बाप तू बनलास. गंगारामला वाचता येत नव्हतं, पण त्याने तो कागद शिक्षिकेच्या हातातून घेतला आणि हृदयाजवळ धरला. आणि आता मात्र तो ढसढसा रडायला लागला. हुंदक्याने अद्यापही त्याचं शरीर थरथरत होतं. प्राचार्य मॅडमनी गंगारामला पकडलं आणि खुर्चीवरती बसवलं. गंगारामच्या समोर त्या शिक्षकांनी पाण्याचा ग्लास धरला. गंगारामने गटागटा ते पाणी पिलं. आणि तेवढ्यात प्राचार्य मॅडम म्हणाल्या, गंगाराम, तुझ्या मुलीला 10 पैकी 10 गुण मिळाले. आणि इतिहासात पहिल्यांदाच आमच्या शाळेमध्ये मदर्स डेच्या दिवशी एक बापावरती निबंध वाचला जाणार आहेस. इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे. खरं तर प्राचार्य मॅडमच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते, त्यांचाही आवाज थरकापत होता. आणि गंगाराम, अजून एक सरप्राईज तुला द्यायचं बाकी आहे. आणि मग अजून काय सरप्राईज आहे, नक्की काय गिफ्ट आहे हे समजून घ्यायचं होतं. आमच्याकडे एक प्रथा आहे की मदर्स डेच्या दिवशी आम्ही मुख्य अतिथींना बोलवतो, सन्माननीय व्यक्तींना बोलवतो. पण आज आम्हाला अशी एक सन्माननीय व्यक्ती सापडली आहे की ती नो भूतो न भविष्यती या कॉलेजच्या इतिहासामध्ये, या शाळेच्या इतिहासामध्ये लिहिलेली असेल. आणि आम्ही ती सन्माननीय व्यक्ती म्हणून तुला आमच्या या मदर्स डेच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुला चीफ गेस्ट, मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवतो. आणि आमचं हे इन्व्हिटेशन तू स्वीकारावं अशी मी तुला हात जोडून विनंती करते. खरं तर प्राचार्य मॅडमनी पहिल्यांदाच गंगाराम समोर हात जोडले होते आणि पहिल्यांदाच त्या इतक्या मृदू शब्दात गंगारामशी बोलत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातूनही खळखळा अश्रू ढाळत होते. सो गंगा, यू विल बी द चीफ गेस्ट आवर टुमॉरोज इव्हेंट, प्लीज कम. आणि ही कथा इथंच संपते. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना एकदा कडकडून मिठी मारा. कारण बापामधली लपलेली आई ही आपल्याला कधी समजतच नाही. आता मित्रांनो, ही कथा मला ज्या व्यक्तीमुळं मिळाली आहे त्या व्यक्तीचे खरं तर मी आभार मानू इच्छितो. कारण खूप दिवसापासून मला ही गोष्टींची मालिका सुरू करायची होती, पण नक्की पहिली गोष्ट कोणती निवडावी या संभ्रमात मी होतो.
आणि माझ्या वडिलांनाही भावपूर्ण श्रद्धांजली मला व्हायची होती. आणि जे या कथेच्या निमित्तानं जे निवृत्त वायुसैनिक आहे श्री मेघश्यामजी सोनवणे यांच्यामुळं मला ही संधी मिळाली. श्री मेघश्यामजी सोनवणे, मी तुमचा खरंच खूप खूप आभारी आहे की तुमच्यामुळं मला ही कथा मालिका सुरू करता आली आणि एक सुंदर कथा मला तुमच्यामुळं मिळाली आणि ही कथा इथंच संपलेली आहे. मी श्री मेघश्यामजी सोनवणे यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया नव्या कथेत. तोपर्यंत नमस्कार.